Good afternoon, all of you. Today, we are going to start our next point called as Van 't Hoff factor. Van 't Hoff factor. याचं सिंबॉलिक रिप्रेझेंटेशन आहे स्मॉल आय. ठीक आहे. व्हॅन 't हॉफ हे सायंटिस्टचं नाव आहे. फॅक्टरचा अर्थ आपल्याला कळतो. याचा अर्थ तुमच्या लक्षात येईल. व्हॅन 't हॉफ या शास्त्रज्ञानं हे सगळं शोधून काढलेलं आहे. केमिस्ट्री मधलं पहिलं नोबेल ज्या व्यक्तीला मिळालं त्याचं नाव आहे व्हॅन 't हॉफ फॅक्टर. म्हणजे व्हॅन 't हॉफ केमिस्ट्री मधलं पहिलं नोबेल प्राइज मिळालेला व्यक्ती व्हॅन 't हॉफ. ठीक आहे. आता हा काय कन्सेप्ट आहे हे समजून घेऊया आपण. आता आपण त्याच्यासाठी 4 कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज बघितल्यात. सुरुवातीपासून 4 कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज बघितल्यात. लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरचा फॉर्म्युला आपल्याला या पद्धतीने माहित आहे. P10 minus P divided by P10 is equal to W2 into M1 divided by M2 into W1. ठीक आहे. ही पहिली कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी बघितली. दुसरी एक बघूया. इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. मग इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंटचा सिम्बॉल असतो डेल्टा टीबी इज इक्वल टू केबी इंटू W2 divided by M2 into W1. हा दुसरी प्रॉपर्टी. डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट जरी आपण घेतला, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट जरी आपण घेतला, सिम्बॉल काय डेल्टा टीएफ. डेल्टा टीएफ इज इक्वल टू केएफ इंटू W2 divided by M2 into W1. ठीक आहे. चौथी घेतली तरी आपल्याला चौथ्याचा फॉर्म्युला माहित आहे. आता सांगण्याचा मुद्दा काय, ही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी कोणती आहे? लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. डेल्टा टीबी म्हणजे इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. डेल्टा टीएफ म्हणजे डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. आणि चौथी ऑस्मॉटिक प्रेशर. फॉर्म्युला लिहायची काही गरज नाही. कॉमन पॉइंट तुमच्या लक्षात येतोय का? आता बघा, कोणतीही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी घेतली तर ही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी M2 शी इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे. कोणतीही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. त्यामुळे मी एक डायरेक्टली हा फॉर्म्युला असं बनवतो. कोणतीही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी घेतली तरी मॉलिक्युलर मास ऑफ सोल्यूट M2 म्हणजे मॉलिक्युलर मास ऑफ सोल्यूट शी इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे. इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट घेतलं तरी M2 हित आहे. M2 म्हणजे कॅपिटल M म्हणजे मॉलिक्युलर मास, 2 म्हणजे सोल्यूट साठी मॉलिक्युलर मास ऑफ सोल्यूट. इथं इलेव्हेशन नंतर डिप्रेशन घेतलं तरी पण M2 इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे. म्हणजे तुमच्या आता कॉमन पॉइंट पहिला लक्षात आला की कोणतीही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी असेल, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट, फ्रीजिंग पॉइंट, कोणतीही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी असेल ती मॉलिक्युलर मास ची इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे. मॉलिक्युलर मास ची इनव्हर्सली प्रपोर्शनल असणार. ठीक आहे. आता हा एक पॉइंट आता एक्सप्लेन केला. आता दुसरा मुद्दा. आता एक लक्षात घ्या की कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीची डेफिनेशन काय आपण शिकलो. कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी म्हणजे द प्रॉपर्टी विच डिपेंड्स ऑन नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट पार्टिकल. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट पार्टिकल. नंबर ऑफ मोल्स याचा अर्थ आपण क्वांटिटीज काढतो ना. 1 मोल NaCl म्हटलं तर 58.5 ग्रॅम. 2 मोल NaCl म्हटलं तर 58.5 गुणिले 2 म्हणजे 117 ग्रॅम. म्हणजे कोणतेही नंबर ऑफ मोल्स म्हणजे आपण क्वांटिटीज काढतो. बरोबर. म्हणजे कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ची डेफिनेशनच्या बेसिसवरती एक फॉर्म्युला तयार करतो मी. कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीची डेफिनेशन कशी होती? Colligative property defined as the property which depends on number of moles of solute particle. मग आता solute particle म्हणजे colligative property, it is directly proportional to quantity of solute particles किंवा amount of solute. Quantity of solute or amount of solute. बरोबर. म्हणजे colligative property ही सोल्यूटच्या क्वांटिटीवरती डिपेंड असते.
म्हणून कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी डायरेक्टली प्रपोर्शनल टू क्वांटिटी ऑफ सोल्यूट किंवा अमाऊंट ऑफ सोल्यूट. ठीक आहे. मग आता हे दोन गोष्टी आपल्याला कळाल्या. मग आता दोन गोष्टी कळाल्यानंतर आपण आता वळणार व्हेंटा फॅक्टर कडे. बरोबर. व्हेंटा फॅक्टर का काढायचा, कशाबद्दल काढायचा आणि त्याचा उपयोग काय, हे आपल्याला आता शिकायचं आहे. मग आता ह्या दोन फॉर्म्युलेज आपल्या लक्षात आले का बघा. मॉलिक्युलर मास ऑफ सोल्यूटची कोणतीही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी सी डॉट पी शॉर्टकट मध्ये मी लिहिले. कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे आणि कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ही क्वांटिटी ऑफ सोल्यूट किंवा अमाऊंट ऑफ सबस्टन्सशी डायरेक्टली प्रपोर्शनल असणार आहे. हे दोन फॉर्म्युले किंवा सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशनच्या द्वारे मी एक्सप्लेन केलं. आता आपल्याला बघायचं व्हेंटा फॅक्टर. व्हेंटा फॅक्टर आपण समजून घेताना काय करणार आहोत, तर समजा जे काय कन्सेप्ट आपण शिकलोय, हा एक बीकर घेतला. हा बीकर मध्ये मी वॉटर ऍज अ सॉल्व्हंट घेतलं, वॉटर ऍज अ सॉल्व्हंट, आणि याच्यामध्ये मी युरिया टाकला, ग्लुकोज टाकला, सुक्रोज टाकला. बरोबर. युरिया समजतो, ग्लुकोज समजतो, सुक्रोज म्हणजे साखर. साखर पाण्यात टाकली, साखर पाण्यात टाकली. आता हे साखर पाण्यात टाकली म्हणजे शुगर सोल्युशन होणार, ग्लुकोज पाण्यात टाकलं म्हणजे ग्लुकोज सोल्युशन होणार, युरिया पाण्यात टाकलं तर युरिया सोल्युशन होणार. यापैकी कोणतं? तर हे जे तीन फॉर्म्युलेज आपण चार फॉर्म्युलेज होते, म्हणजे फॉर एक्झाम्पल डेल्टा टी बी इज इक्वल टू के बी इंटू एम, हे आपण शिकलेलो होतो. डेल्टा टी एफ इज इक्वल टू के एफ इंटू एम, हे आपण शिकलेलो होतो. त्यानंतर ऑस्मोटिक प्रेशर पाय इज इक्वल टू सीआरटी, हे आपण शिकलेलो होतो. हे युरिया, ग्लुकोज, सुक्रोज हे पाण्यात टाकलं तर जे फॉर्म्युले आपण शिकलोय तेवढे चालणार, ते ऍप्लिकेबल आहेत, त्याच्यामध्ये कोणताही बदल करावा लागणार नाही. यापैकी कोणताही सोल्यूट पाण्यामध्ये टाकला, जे फॉर्म्युले आपण आतापर्यंत चॅप्टरच्या सुरुवातीपासून शिकलेलो आहोत, त्या फॉर्म्युलेज मध्ये कोणताही कसलाही बदल करावा लागणार नाही. पण याच्या ऐवजी युरिया, ग्लुकोज, सुक्रोज याच्या ऐवजी जर मी NaCl, KCl, NH4Cl, कॉपर सल्फेट एक्सेट्रा या टाइपचे सॉल्ट टाकलं, म्हणजे साखर पाण्यात टाकली तर हे चारही फॉर्म्युले चालतात, पण मीठ पाण्यात टाकलं तर हे फॉर्म्युले चालत नाहीत. काय फरक आहे दोघांमध्ये, का चालत नाही? साखर पाण्यात टाकली तर जे थेअरीमध्ये आतापर्यंत चॅप्टरच्या सुरुवातीपासून जे फॉर्म्युले आपण शिकलोय ते चालणार, ऍप्लिकेबल होणार. पण NaCl, KCl, NH4Cl, कॉपर सल्फेट वगैरे वगैरे जर पाण्यात टाकलं तर हे फॉर्म्युले चालणार नाही. असं का? कोण सांगतंय? साखर पाण्यात टाकली तर हे चालते, मीठ पाण्यात टाकलं तर हे तिन्ही फॉर्म्युले चालणारच नाही. खोटे फॉर्म्युले. का? काय फरक आहे दोघांमध्ये? साखरेत आणि NaCl मध्ये काय फरक आहे सांगा बरं. शुगर आणि NaCl मध्ये काय फरक आहे, कोण सांगतंय? शुगर आणि NaCl मध्ये काय फरक आहे? कोण विचार करते? पोलर काय? पोलर कोण? साखर पाण्यात टाकलं पोलर होणार, साखर पण पाण्यात विरघळते, पॉइंट टू बी नोटेड. आणि NaCl पण पाण्यात विरघळतच. साखर पण पाण्यात विरघळणार आहे आणि NaCl पण पाण्यात विरघळणार आहे. पण साखर पाण्यात टाकल्यावर हे सगळे फॉर्म्युले, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, इलेव्हेशन, डिप्रेशन, ऑस्मोटिक प्रेशर सगळं चालणार आहे. पण मीठ पाण्यात टाकलं तर फॉर्म्युला चालणार नाही, त्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला बदल करावा लागणार आहे. काय कारण असेल? ड्यू टू द असोसिएशन अँड डिसोसिएशन प्रॉपर्टी. बर, असोसिएशन डिसोसिएशन हे पुढचं झालं, मला त्याच्या अगोदरच पाहिजे. सिंपल रिझन आहे. काय रिझन आहे? साखर पाण्यात विरघळते की रे, पण साखरेपासून आयन्स तयार होतात का मला सांगा.
आयन्स तयार होतात का? नाही. NaCl घेतलं तर आयन्स तयार होतात. Na प्लस वेगळा, Cl मायनस वेगळा, म्हणजे एक कॅटायन एक अँडायन तयार झाला की नाही. KCl घेतला, K प्लस वेगळा, Cl मायनस वेगळा, एक कॅटायन एक अॅनायन वेगळा झाला. हे लक्षात येते का? पण साखर पाण्यात टाकल्यावरती आयन्स काय वेगळे होतात का? C12H22O11 सुक्रोजचा फॉर्म्युला म्हणजे साखरेचा फॉर्म्युला. C12H22O11 काय वेगळं होणार आहे? कार्बन पॉझिटिव्ह वेगळा होणार, हायड्रोजन पॉझिटिव्ह वेगळा होणार, ऑक्सिजन निगेटिव्ह वेगळा, असं होतं का? नाही होत. म्हणजे हा बेसिक फरक येतोय. हा फरक लक्षात घ्या. त्यांचे आयन्स बनतात आणि ज्यांचे आयन्स बनतात त्यांच्या बाबतीमध्येच आपण वेंटा फॅक्टर काढू शकतो. ज्यांचे आयन्स तयार होत नाहीत त्यांच्यामध्ये वेंटा फॅक्टर काढता येत नाही. अतिशय महत्वाचं वाक्य लक्षात ठेवा. ज्या पदार्थांचे, ज्या कंपाऊंडचे आयन्स तयार होतात त्याच पदार्थांचा वेंटा फॅक्टर आपण काढू शकतो. ज्या पदार्थांचे आयन्स तयार होत नाहीत त्यांचा वेंटा फॅक्टर काढता येत नाही. त्यामुळे त्यांना रेग्युलर फॉर्म्युले चालतात. आणि ज्यांचे आयन्स तयार होतात त्यांच्यामध्ये आपल्याला एक बदल करावा लागतो. तो म्हणजे असा, जी काय कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी असेल, NaCl घ्या KCl घ्या, यांच्यामध्ये वेंटा फॅक्टर आय न मल्टिप्लाय करायचं. वेंटा फॅक्टर आय न मल्टिप्लाय करायचा आहे. आता हा आय कसा काढायचा आता हे आपण शिकायचं आहे. म्हणजे तुम्ही NaCl KCl वगैरे वगैरे जे काय आयन्स तयार करणारे सॉल्ट जर पाण्यात टाकले तर मला फॉर्म्युला कसा बदलला बघा. डेल्टा TB इज इक्वल टू KB इंटू M. पुन्हा त्याला आय न गुणायचे, म्हणजे वेंटा फॅक्टरचा सिम्बॉल आहे आय, ज्यांना आय न गुणायचे. डेल्टा TF ला पण आय न गुणायचे, ऑस्मोटिक प्रेशरला पण आय न गुणायचे. लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. P10 मायनस P डिवायडेड बाय P10 इज इक्वल टू W2M1 डिवायडेड बाय M2 इंटू W1. त्याला आपण आय या फॅक्टरनं गुणायचं, वेंटा फॅक्टर मल्टिप्लाय करायचं. मग आता प्रश्न निर्माण झाला, हा आय कसा काढायचा? आय कसा काढायचा हा प्रश्न निर्माण झाला. आता आपण आय कसा काढायचा हे शिकूया. म्हणजे तुमच्या आता लक्षात दोन गोष्टी कमीत कमी आल्या असतील. ज्या पदार्थांचे आयन तयार होत नाहीत त्यांचा फॉर्म्युला एवढाच, म्हणजे KB इंटू M, KF इंटू M हा एवढाच. आणि ज्यांचे आयन्स तयार होतात त्यांना प्रत्येकाला आय न मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे. आता हा आय कसा काढायचा हे समजून घ्या. आणि मग तुमचा जो मुद्दा आपण म्हणतोय, तुम्ही जे मगाशी सांगितलं असोसिएशन डिसोसिएशन वगैरे वगैरे, आता ते आपण शिकूया नक्की काय प्रकार आहे तो. डायग्रामॅटिकली समजून घेऊया. मी 1 मोल मीठ घेतले, 1 मोल मीठ घेते. NaCl ची क्वांटिटी 1 मोल. 1 मोल मीठ म्हणजे 58.5 ग्रॅम. NaCl घेतलं, डायग्रामॅटिकली खाली दाखवतो इथे. NaCl 1 मोल घेतलं, हे H2O. NaCl 1 मोल घेतलं, पाण्यात टाकलं. मग पाण्यात टाकल्यावरती 1 मोलचे Na प्लस आणि 1 मोलचे Cl मायनस आयन वेगळे होणार. रिएक्शन कशी देणार आहे मी? NaCl पाण्यात टाकलं की Na प्लस प्लस Cl मायनस असं लिहिणार आहे. बघा आता 1 मोल NaCl घेतलंय, याचा कोएफिशियंट किती आहे? 1 मोल NaCl मी घेतलेला आहे. या 1 मोल NaCl पासून काय तयार झालेलं आहे? Na प्लसचा कोएफिशियंट किती आहे? 1. Cl मायनसचा कोएफिशियंट किती आहे? 1. 1 मोल NaCl पासून तुम्हाला 1 मोलचे Na प्लस प्लस 1 मोलचे Cl मायनस आयन्स तयार झालेत. याचा अर्थ टोटल किती मोलचे आयन्स तयार झालेत? 2 मोलचे आयन्स तयार झाले. बघा मॅथमॅटिक कळते का नाही? तुम्ही 1 मोल NaCl पाण्यात टाकलं तर Na प्लस आयन्स वेगळे, Cl मायनस आयन्स वेगळे. आणि ती रिएक्शन जर आपण अशी लिहिली, म्हणजे NaCl विच गिव्स Na प्लस प्लस Cl मायनस, तर NaCl चा कोएफिशियंट 1, Na प्लसचा कोएफिशियंट 1, Cl मायनसचा कोएफिशियंट 1, टोटल 1 अधिक 1 2. म्हणजे रिएक्टंटचे मोल किती झाले? 1. रिएक्टंटचे मोल किती झाले? 1. आणि प्रॉडक्टचे मोल किती झाले? 2 झाले. प्रॉडक्टचे मोल किती झाले? 2 झाले. म्हणजे बदल आला.
बरोबर का नाही, बदल आला. त्यामुळं हे बघा, आता पहिला बीकर आणि हा दुसरा बीकर, त्यामुळं पहिल्या बीकर मध्ये साखर पाण्यात टाकली, सुक्रोज, आणि दुसऱ्या बीकर मध्ये NaCl पाण्यात टाकलं. तुम्ही 1 मोल साखर पाण्यात टाकली तरी रिएक्टंटचे एकच मोल आणि प्रॉडक्टचे एकच मोल असणार आहे. रिएक्टंटचा एकच मोल आणि प्रॉडक्टचा एकच मोल, कारण की साखरेचं कुठं डिसोसिएशन होते, साखरेचे कुठं आयन्स वेगळे होतात, बरोबर की नाही. आणि NaCl पाण्यात टाकलं तर Na प्लसचा 1 मोल आणि Cl मायनसचा 1 मोल तयार होणार, म्हणजे एकाचे 2 झाले का नाही, आणि एकाचा इथं एकच राहिला. म्हणून फॉर्म्युला तयार करत असताना जे काही आयन्स न देणारे पदार्थ आहेत, आयन्स न तयार करणारे पदार्थ आहेत, त्यांना रेग्युलर 4 फॉर्म्युले चालतात. पण जे पदार्थ आयन्स तयार करतात, हे Na+Cl त्यांना हे फॉर्म्युले चालत नाहीत, त्यांचा आता व्हॅन्टा फॅक्टर काढायला लागतोय. आता मग तुमच्या लक्षात एक गोष्ट आली असेल की ज्या रिएक्शन मध्ये एकाचे 2 झाले, एकाचे 2 झालेत, आणि ही रिएक्शन कुठली आहे, तर ही डिसोसिएशनची रिएक्शन आहे. डिसोसिएशनची ही रिएक्शन आहे. डिसोसिएशन, डिसोसिएशन म्हणजे आयनचं सेपरेशन. डिसोसिएशन करता म्हणजे कॅटायन वेगळा करायचा आणि एनायन वेगळा करायचा, जो मी या ठिकाणी केलेला आहे. आणि मला किती मिळालेत, एकाचे 2 मोल मला मिळालेले आहेत. ठीक आहे. मग आता कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीचा कन्सेप्टच्या बेसिसवरती आता आपण व्हॅन्टा फॅक्टर म्हणजे काय, आय, इट इज रेशो ऑफ, इट इज रेशो ऑफ ऑब्झर्व्ड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी, it is ratio of observed colligative property and theoretical colligative property. It is ratio of observed colligative property and theoretical colligative property. Theoretically मी किती मोल घेतले, 1 मोल मीठ मोजून घेतले ना, मी भांड्यात टाकायचं होतं, 1 मोल मीठ मोजून घेतले. थिओरॉटिकली माझं 1 मोल मीठ आहे आणि मला एकाचे किती मिळालेले आहेत, 2 मोल. म्हणजे मला ऑब्झर्व्ड किती आहेत, ऑब्झर्व्ड किती मोल आहेत, मला 2 मोल ऑब्झर्व आहेत. मी घेताना एकच घेतलं थिओरॉटिकली, पण ऑब्झर्व झाले 2 मोल. म्हणून व्हॅन्टा फॅक्टर आय ची डेफिनेशन बघा कशी आहे. आय इज इक्वल टू ऑब्झर्व कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी, ऑब्झर्व म्हणजे 2 मोल, डिवायडेड बाय थिओरॉटिकल कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. थिओरॉटिकल कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी म्हणजे किती आली बघा, ऑब्झर्व झाली 2 डिवायडेड बाय थिओरॉटिकल किती झाली 1, 2 भागिले 1, म्हणजे आपल्याला समजते 2 भागिले 1. या पद्धतीनं तुम्ही काय करू शकता, व्हॅन्टा फॅक्टर आय काढू शकता, व्हॅन्टा फॅक्टर आय काढू शकता. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये सुद्धा ट्विस्ट आहे. आता जी मी काल इमेजेस माझ्या स्वतःच्या पाठवलेल्या होत्या बघा, व्हॅन्टा फॅक्टरचे एक्झाम्पल्स, त्यानंतर एक चार्ट काढलेला होता. तो चार्ट जर शक्य झाला तो ओपन करायचा आहे. चार्ट म्हणजे फोटो मध्ये एक चार्ट आहे बघा, कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी, डिसोसिएशन, असोसिएशन, मॉलिक्युलर मास वगैरेचा जो चार्ट आहे तो ओपन तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती घेऊन ठेवा. आता तुमच्या लक्षात आलंय का बघा, डिसोसिएशन केलं तर कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी वाढली, एकाचे 2 झाले आणि व्हॅन्टा फॅक्टर आय हा 2 आलेला आहे. व्हॅन्टा फॅक्टर आय हा 2 आलेला आहे. ठीक आहे. म्हणजेच जो चार्ट तुम्ही जर स्क्रीनवरती आता ओपन केला असेल, जो फोटो मधला डिसोसिएशनचा, असोसिएशनचा, बघा असा चार्ट आहे. कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी, क्वांटिटी ऑफ सोल्यूट, त्यानंतर तिसरं काहीतरी होता, मॉलिक्युलर मास वगैरे होता, मॉलिक्युलर मास, या पद्धतीनं होता. तो फोटो ओपन करा. डिसोसिएशनला काय सांगितलं होतं, कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी वाढते, कारण की एकाचे मोल किती झाले, ती 2 झालेत, एकाचे मोल 2 झालेत. असोसिएशनचा अजून बघायचं, मॉलिक्युलर मास काय होतं, एकाचे 2 झालेत, एकाचे 2 झालेत. म्हणजे हा एक पेन घेतला, एका पेनचे 2 तुकडे केले, एक पेन घेतला, या पेनाचं वजन 10 ग्रॅम आहे. ह्या पेनाचे 2 तुकडे मी करून टाकले, 2 तुकडे करून टाकले, 2 तुकडे केले, हे काय होणार आहे, काही पार्टिकल्स लॉस होणार आहेत. आणि मग त्या 2 तुकड्याचं वजन केलं तर किती बसणार, 9.9 ग्रॅम, 10 ग्रॅम बसणार नाही.
म्हणजे डिसोसिएशनला मॉलिक्युलर मास कमी होतं. फोटो काढला असेल तर स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता, मॉलिक्युलर मास कमी होतं. ठीक आहे, हे महत्वाचं आहे. आता असोसिएशन किंवा डिसोसिएशनचं अजून एखादं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. फॉर एक्झाम्पल MgCl2 जर घेतलं, MgCl2 चा 1 मोल घेतला, कारण याचा स्टोइचियोमेट्रिक कोएफिशियंट 1 आहे. 1 मोल पदार्थ म्हणजे मॉलिक्युलर वेट इतका पदार्थ असतो, आपल्याला मोजायला येते. क्लोरीनचं वजन 35.5 असते, असे 2 क्लोरीन म्हणजे 35.5 गुणिले 2 71, आणि मॅग्नेशियमचं 24, 71 आणि 24 95 ग्रॅम. या पद्धतीनं जर घेतला तर याचं पाण्यात टाकल्यावरती काय होणार, डिसोसिएशन होणार, कारण की MgCl2 आयन कोणते देणार, Mg++ देणार. मॅग्नेशियम वरती 2 पॉझिटिव्ह चार्ज असतो, आपल्याला ऑलरेडी ते माहिती आहे. Cl ची संख्या 2 आहे, म्हणजे काय झालं, ट्वाइस Cl मायनस झालं. बरोबर. म्हणजेच आता मी काय घेतलं, याचा कोएफिशियंट किती आहे, 1 मोल. घेताना 1 मोल घेतला, म्हणजे थेरॉटिकली थेरॉटिकली 1 मोल घेतला. बरोबर. त्यानंतर ऑब्झर्व किती मोल झाले, ऑब्झर्व किती झालेत, Mg++ चा कोएफिशियंट 1 आहे, म्हणून 1 अधिक Cl मायनसचा कोएफिशियंट किती आहे, 2. 1 अधिक 2 बरोबर 3. बरोबर. टोटल मोल 3 झाले, ते मला ऑब्झर्व झाले. म्हणजे माझ्याकडे 1 रुपया होता, 1 रुपयाचे मी 3 रुपये केले. थेरॉटिकल 1 रुपया होता, त्यानंतर त्याचे मला थोड्या वेळानंतर 3 रुपये मला मिळाले. तसं थेरॉटिकली 1 रुपया, ऑब्झर्व माझ्याकडे आता किती आहे, 3 रुपये. आणि वेंटर फॅक्टर आय कसं काढायचं आता लक्षात आलं का, बघा. वेंटर फॅक्टर आय, ऑब्झर्व कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी, मी डायरेक्ट JV घेतोय, वरवरच्या 2 डेफिनेशन घेतल्या नाहीत. इलेक्ट्रोलाइट सोल्युशन डिवाइडेड बाय नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन वगैरे वगैरे घेतलेलं नाही. ऑब्झर्व कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी डिवाइडेड बाय थेरॉटिकल कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. ऑब्झर्व कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी किती आली, 3, डिवाइडेड बाय थेरॉटिकल कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी किती आली, 1 मोल. कारण की कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी नंबर ऑफ मोलची डायरेक्टली प्रोपोर्शनल असते, म्हणून 1 न 3 डिवाइड केलं. कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी नंबर ऑफ मोलची डायरेक्टली प्रोपोर्शनल असते किंवा क्वांटिटीची डायरेक्टली प्रोपोर्शनल असते, म्हणून 3/1. या पद्धतीनं वेंटर फॅक्टर काढायचा असतो. बरोबर. हे सिंपल आहे, इथपर्यंत सिंपल आहे. अजून ट्विस्ट पुढे आहे, जेईचा व्ह्यू आता येणार आहे. आधी डिसोसिएशन झालं, आता असोसिएशन पण सांगतो. वेंटर फॅक्टर आय हा 3 आला. कशामध्ये, वेंटर फॅक्टर डिसोसिएशन मध्ये जास्त येतोय. बघा चार्ट, फोटो मधला जो चार्ट आहे तो बघून घ्यायचा. ठीक आहे. याच्यानंतर हा झाला वेंटर फॅक्टर काढणे डिसोसिएशनचा. डिसोसिएशन मध्ये काय होतं, कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी वाढते, मॉलिक्युलर मास कमी होतं, आणि आयची व्हॅल्यू जास्त येते. बरोबर. आयची व्हॅल्यू जास्त येते, 3 आली, मग अशी 2 आली. AlCl3 घेतलं तर जास्त येणार. रे असे सॉल्ट घेतले तर AlCl3, तर AlCl3चं डिसोसिएशन असं होणार, Al+3 प्लस थ्राईस Cl मायनस, 1 आणि 3 4 तयार होणार, एकाचे 4 तयार होणार, म्हणजे 4/1. 4/1 आलं का लक्षात. म्हणजे डिसोसिएशनचं करणं अतिशय सोपं आहे. डिसोसिएशनचं वेंटर फॅक्टर आय काढणं अतिशय सोपं आहे. आता असोसिएशन, नावात असे बघा, डिसोसिएशन म्हणजे काय, कॅटायन आणि अनायन हे काय करायचे, वेगळे वेगळे करायचे. डिसोसिएशन करता म्हणजे आयनचं सेपरेशन करता. आता असोसिएशन म्हणजे काय करतो आपण, 2 किंवा 2 पेक्षा जास्त गोष्टी एकत्र आणतो. असोसिएशनचा अर्थ करतो की आमचं असोसिएशन आहे, आमचं विद्यार्थ्यांचं असोसिएशन आहे, 2 किंवा जास्त मित्र एकत्र आले आणि तुमचं असोसिएशन तयार होतं. तसं या ठिकाणी जर आपण असं घेतलं, ट्वाइस बेन्झोइक ऍसिड C6H5COOH, C6H5COOH हे पाण्यात टाकलं. बेन्झोइक ऍसिड चा सॉल्ट पांढऱ्या कलरचा असते. तुम्हाला एसपी मध्ये आपण प्रॅक्टिकलला ते सोल्टचं प्रॅक्टिकल ठेवलेलं नव्हतं, त्यामुळे तुम्हाला ते बघितलं नसेल. मिठासारखंच असते बेन्झोइक ऍसिड, हे मिठासारखंच असते. आणि त्याचे 2 मोल जर घेतले आणि पाण्यात टाकले, 2 मोल घेतले म्हणजे मोजायचे 2 मोल, किती ग्रॅम येतं ते काढायचं, तेवढं पाण्यात टाकलं तर त्याचा डायमर तयार होतो. डाय म्हणजे 2 असा तयार होतो, C6H5COOH. इथे झाले ट्वाइस, C6H5COOH ट्वाइस. हा 2 कोएफिशियंट कुठं लिहिला आपण, खाली, का तर त्याचा डायमर तयार झाला.
बेन्झोइक ऍसिड जर पाण्यामध्ये टाकलं तर तयार काय झालं, डायमर. डाय म्हणजे 2, डायमर तयार झाला. आता बघा, ऑब्झर्वड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आणि थिअरॉटिकल कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी, त्याचा कोएफिशियंट किती आहे, 2. म्हणजे थिअरॉटिकल व्हॅल्यू माझी किती आली, 2 आली. थिअरॉटिकल व्हॅल्यू किती आली, 2 आली. त्यानंतर ऑब्झर्वड किती आली बघा, C6H5COOH. याचा अर्थ याचा कोएफिशियंट एकच आहे. ऑब्झर्वड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी एकच आली, बरोबर. आपण स्टोइचियोमेट्रिक कोएफिशियंट फ्रंटचा बघतो, स्टोइचियोमेट्रिक कोएफिशियंट फ्रंटचा बघतो, ऑलरेडी शिकलोय की गेलो-सॅक्स लॉ पासून आपण 11वी पासून शिकतोय. आता कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीची डेफिनेशन काय, सॉरी व्हॅन फॅक्टरची डेफिनेशन काय, ऑब्झर्वड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी डिवायडेड बाय थिअरॉटिकल कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. ऑब्झर्व किती झाली, आय ची व्हॅल्यू ऑब्झर्व किती झाली, 1, डिवायडेड बाय थिअरॉटिकल किती झाली, घेताना 2 मोल घेतलेत ना, घेताना 2, 1/2 म्हणजे 0.5, 0.5. म्हणजे असोसिएशनला आय हा कमी असतो, असोसिएशनला आय हा 1 पेक्षा कमी येतो. डिसोसिएशनला आय ची व्हॅल्यू 1 पेक्षा जास्त येते, डिसोसिएशनला आय ची व्हॅल्यू 1 पेक्षा जास्त येते आणि असोसिएशनला आय ची व्हॅल्यू 1 पेक्षा कमी येते. चार्ट बघा लगेच फोटोमध्ये तुम्ही बघू शकता, ठीक आहे. याच्यानंतर मॉलिक्युलर मास, मॉलिक्युलर मास काय होतं, डायमर तयार झालाय, डबल म्हणजे मास थोडस वाढतं. म्हणजे याचं जर समजा 100 ग्रॅम असेल तर याचं 100.2 होणार, ठीक आहे. असोसिएशन झाले म्हणजे मॉलिक्युलर मास वाढतं, डिसोसिएशन झाले म्हणजे मॉलिक्युलर मास कमी होतं, ठीक आहे. अशा पद्धतीनं असोसिएशनचा आणि डिसोसिएशनचा आहे. आता हितपर्यंत काढणं व्हॅन्टा फॅक्टर काढणं सोपं असते, हितपर्यंत व्हॅन्टा फॅक्टर काढणं सोपं असते. आता गंमत कुठे येते, जेईला नीटला एवढं सोपं विचारतात का, नाही विचारत. जेई नीटला एवढं सोपं विचारत नाही, तुम्हाला देणार ते कन्फ्युज करणार, त्याच्यामध्ये संबंध जोडणार आयोनिक इक्विलिब्रियम चॅप्टरचा, आयोनिक इक्विलिब्रियम चॅप्टरचा संबंध इथं जोडणार ते, कारण की ते इंटर रिलेटेड आहे आणि याच्यामध्ये कायनेटिक्स सुद्धा आहे. म्हणजे तुम्हाला आयोनिक इक्विलिब्रियम यायला लागतो, केमिकल कायनेटिक्स यायला लागतो आणि मग व्हॅन्टा फॅक्टर आय तुम्ही काढू शकता, ठीक आहे. तरी पण मी आयोनिक इक्विलिब्रियम, केमिकल कायनेटिक्स ही थोडीशी आयडिया तुम्हाला देणार आहे आणि मग आपण एक्झाम्पल्स सॉल्व्ह करायचे आहेत, ठीक आहे. आता इथपर्यंत लक्षात आलं का बघा, ऑब्झर्व कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीला आपण काय करतो, थिअरॉटिकल कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीनं काय करतो, डिवाइड करतो आणि त्याला आपण म्हणतो व्हॅन्टा फॅक्टर. ऑब्झर्व कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी डिवायडेड बाय थिअरॉटिकल कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी, त्याला म्हणतो व्हॅन्टा फॅक्टर. आता याच्यानंतर मॉलिक्युलर मासच्या बाबतीमध्ये व्हॅन्टा फॅक्टरची डेफिनेशन वेगळी येते मात्र, बरं का, हे एमसीक्यू साठी लक्षात ठेवा. मॉलिक्युलर मासच्या बाबतीमध्ये, मॉलिक्युलर मासच्या बाबतीमध्ये व्हॅन्टा फॅक्टरची डेफिनेशन वेगळी येते. थिअरॉटिकल कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी डिवायडेड बाय ऑब्झर्वड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी, थिअरॉटिकल कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी डिवायडेड बाय ऑब्झर्वड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. असं का, आत्ताच आपण बघितलेलं होतं, कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ही मॉलिक्युलर मासची इनव्हर्सली प्रपोर्शनल असते, इनव्हर्सली प्रपोर्शनल असते, त्यामुळं डेफिनेशन उलटी होणार. ऑब्झर्वड डिवायडेड बाय थिअरॉटिकलच्या ऐवजी थिअरॉटिकल डिवायडेड बाय ऑब्झर्वड, थिअरॉटिकल डिवायडेड बाय ऑब्झर्वड असं होणार आणि बाकीच्या बाबतीमध्ये ऑब्झर्वड डिवायडेड बाय थिअरॉटिकल, ठीक आहे. आता इथपर्यंत झालं. याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल्स आता काही बघायचे बघा. त्यासाठी तुम्हाला काय माहिती पाहिजे, वीक ऍसिड, वीक बेस, वीक ऍसिड, वीक बेस माहिती पाहिजे. वीक ऍसिड, वीक बेस, वीक ऍसिड, वीक बेस, ऍसिटिक ऍसिड वीक ऍसिड आहे, HCN वीक ऍसिड आहे, Na2CO3 हे सुद्धा ऍसिडिक कॅरेक्टर दाखवतं, वीक ऍसिड आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण HCl, H2SO4, HNO3 वगैरे ऐकले, ते स्ट्रॉंग ऍसिड येतात. हे ऍटलिस्ट एवढं तर माहिती आहे का तुम्हाला, हा. आणि हे वीक ऍसिड येतात. वीक बेस, वीक बेस ओळखणं अतिशय सोपं, मी तुम्हाला हिंट देतो. NH4OH हा कॉमन, NH4OH हा कॉमन मध्ये आढळणारा वीक बेस आहे. आता
वीक बेस ओळखणं लय सोपं आहे. कसं सोपं आहे? तर पहिला ग्रुप आणि दुसरा ग्रुप तुम्हाला माहित आहे. पहिला ग्रुप आणि दुसरा ग्रुप पिरियडिक टेबल मध्ये तुम्हाला माहित आहे. मग पहिल्या ग्रुपचे एलिमेंट तुम्हाला माहित पाहिजे. कोणते? पहिल्या ग्रुपमध्ये सोडियम पण असतो, पोटॅशियम असतो, रुबिडियम असतो, सिझियम, फ्रान्सियम असतो. दुसऱ्या ग्रुपमध्ये मॅग्नेशियम असतो, कॅल्शियम असतो, बेरियम असतो. हे माहिती आहे. बरोबर? यांना जर OH जोडला म्हणजे NaOH, KOH, RbOH, MgOH ट्वाइस, CaOH ट्वाइस, BaOH ट्वाइस, हे पहिल्या आणि दुसऱ्या ग्रुपला जर OH जोडला तर हे जे बेस असतात हे स्ट्रॉंग असतात. हे जे बेस असतात हे स्ट्रॉंग असतात. आणि याच्या पलीकडं कुणी कुठेही जावा, याच्या पलीकडे कुणीही OH कशालाही जोडा, सगळे वीक बेसिस. म्हणजेच इन शॉर्ट काय, पहिल्या आणि दुसऱ्या ग्रुपला जर OH जोडला तर ते स्ट्रॉंग बेसिस, आणि त्याच्या व्यतिरिक्त कुणालाही OH जोडा तर ते कसे असणार आहे? वीक बेसिस असणार आहे. ठीक आहे. आणि आपल्याला काय लागतात? वीक बेसिस लागतात, कारण की ह्यांचाच वेंटा फॅक्टर काढणं थोडंसं कॉम्प्लिकेटेड असते. त्यांचा वेंटा फॅक्टर काढणं थोडंसं कॉम्प्लिकेटेड असते. वीक ऍसिड आणि वीक बेस. आता फक्त मी कॉमन एक्झाम्पल सांगितले तुम्हाला डिसोसिएशनचे आणि असोसिएशनचे, पण जेईला असलं विचारत नाही. जेईला काय विचारतात ते आत्ता आले बघा. आता त्याचे काही एक्झाम्पल्स आपण शिकणार आहोत. बघा, फॉर एक्झाम्पल ऍसिटिक ऍसिड मी घेतो. ऍसिटिक ऍसिड CH3COOH. ठीक आहे. ऍसिटिक ऍसिडचं मी काय करणार? डिसोसिएशन करणार. डिसोसिएशन म्हणजे आयनचं सेपरेशन. CH3COO- प्लस H प्लस, याचं डिसोसिएशन मी करणार. ठीक आहे. आता दोन गोष्टीतला फरक लक्षात घ्या. पहिला बीकर मध्ये जर HCl टाकलं आणि दुसऱ्या बीकर मध्ये जर ऍसिटिक ऍसिड टाकलं, पहिल्या बीकर मध्ये HCl टाकलं आणि दुसऱ्या बीकर मध्ये ऍसिटिक ऍसिड टाकलं, तर आपल्याला माहित आहे HCl स्ट्रॉंग ऍसिड आहे. स्ट्रॉंग ऍसिड आहे म्हणजे याचं डिसोसिएशन H+ आणि Cl- मध्ये होणार. स्ट्रॉंग आहे, हात लावला तरी चटका बसतोय. बरोबर? त्यामुळं याचा वेंटा फॅक्टर काढणं अतिशय सोपं. हे वीक ऍसिड आहे. हे वीक ऍसिड आहे, याचा वेंटा फॅक्टर काढणं थोडंसं अवघड आहे. ते कसं काढायचं हे समजून घ्या आता. कारण HCl हा स्ट्रॉंग ऍसिड आहे. म्हणजे HCl म्हणजे हुशार विद्यार्थी. HCl म्हणजे हुशार विद्यार्थी ज्याला 10 पैकी 10 मार्क पडले. HCl म्हणजे हुशार विद्यार्थी ज्याला 10 पैकी 10 मार्क पडले. आणि ऍसिटिक ऍसिड जे वीक ऍसिड आणि वीक बेस असतात का नाही, त्यांना 10 पैकी 2 पडले, 10 पैकी 5 पडले, ते कॅटेगरी आली. मग त्या कॅटेगरीचा स्टडी करायचा आहे. आता मी याचं 1 मोल घेतलं, 1 मोल ऍसिटिक ऍसिड घेतलं आणि कशामध्ये टाकलं? बीकर मध्ये टाकलं. CH3COOH 1 मोल घेतलं आणि भांड्यामध्ये टाकलं. तर तुमचं काय मत होईल माहितीये का? तुम्ही म्हणाल सर हे 1 मोल आहे, याचा स्टोइचियोमेट्रिक कोएफिशियंट 1 मोल आहे, 1 तयार होईल, आणि याचा कोएफिशियंट 1 आहे, 1 तयार होईल. मग 1 आणि 1 झालं 2, आणि थिओरॉटिकल 2 भागिले थिओरॉटिकल 1, ऑब्झर्व्ड 2 डिवायडेड बाय थिओरॉटिकल 1, 2 भागिले 1 झालं. मग झालं की सोपं, झालं की वेंटा फॅक्टर काढून, असं तुम्हाला वाटेल. पण असं नसतंय. असं नसतंय. याच्यासाठी काय करायला लागते आपल्याला हे समजून घ्या. आता कायनेटिक्सचा भाग इथं येणार आहे. याच्यासाठी आता आपण केमिकल कायनेटिक्स कडे वळणार आहोत. केमिकल कायनेटिक्स कडे वळणार आहोत. आता बघा, तुम्ही घेताना 1 मोल घेतलंय, घेताना 1 मोल घेतलंय, पण 1 पैकी फॉर एक्झाम्पल याचं डिसोसिएशन किती होईल? आपण असं समजूया 0.2 होईल, 0.2 होईल असं समजूया. का? वीक ऍसिड आहे. वीक ऍसिडने काय केलं? तुम्ही वीक ऍसिड मध्ये हात जरी बुडवून बाहेर काढला, वीक ऍसिड मध्ये हात जरी बुडवून बाहेर काढला तर तुम्हाला चटका बसतो का? नाही बसत. पण स्ट्रॉंग ऍसिड HCl मध्ये हात बुडवून बाहेर काढला तर चटका बसतो. का? तर त्याचं डिसोसिएशन 100% असतं. जे स्ट्रॉंग ऍसिड किंवा स्ट्रॉंग बेस असतात का नाही, त्यांचं 100% डिसोसिएशन होतं. हे हुशार विद्यार्थी 100% डिसोसिएशन होतं, त्यांना 100% मार्क मिळतात. त्यामुळे इथं 1-1 येतं. पण वीक ऍसिड आणि वीक बेस जे आहेत, वीक ऍसिड आणि वीक बेस जे आहेत त्यांचं पार्शियल डिसोसिएशन होतं. पार्शियल म्हणजे थोडंसं डिसोसिएशन होतं. म्हणजे तुम्ही 1 मोल जर हे घेतला
तर एका मोल पैकी 0.2 मोलच डिसोसिएशन झालं. एका मोल पैकी 0.2 मोलच डिसोसिएशन झालं. त्याला आपण म्हणतो बघा आता कसं काढायचं. मी कॅल्क्युलेशन करून दाखवतो. एक सिंपल वे घेतो. थोडस लक्ष द्या, अटेन्शन द्या. हेच महत्वाचं आहे. जेई आणि नीट साठी हेच महत्वाचं आहे. आता काय करायचंय, मी आता एकाच्या ऐवजी जरा कोएफिशियंट बदलतो. ते एक कॅल्क्युलेशन जर तुम्हाला थोडस अवघड जाईल. मी ह्याचं किती घेतो, 100 मोल घेतो. की थिअरॉटिकल माझी क्वांटिटी किती, 100 मोल. बरोबर, 100 मोल थिअरॉटिकल क्वांटिटी. आता स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस असतं तर 100च्या 100 देऊन टाकलं असतं. बघा, HCl घेतलं तर HCl चं डिसोसिएशन कसं होतं, H प्लस प्लस Cl मायनस होतं. हे 1 मोल घेतलं तर 1 मोल H प्लस 1 मोल Cl मायनस. बरोबर. हे 100 घेतलं असतं तर 100 मोल H प्लस आणि 100 मोल Cl मायनस तयार झालं असतं. हे 1000 घेतलं असतं तर 1000 मोल H प्लस 1000 मोल Cl मायनस तयार झालं असतं. का, स्ट्रॉंग ऍसिड आहे. पण वीक ऍसिड वीक बेसच्या बाबतीमध्ये असं नसतं. का नसतं, HCl तुम्ही जेवढं घ्याल, बघा याचा अर्थ असा असतो बरं का, आयोनिक इक्विलिब्रियम न झाल्यामुळं मी थोडस सांगतोय. HCl तुम्ही 10 मोल घ्याल तर HCl चे 10 मोलचे जेवढे आयन्स आहेत H प्लस ते वेगळे होणार. HCl मध्ये 10 मोलचे जेवढे Cl मायनस आयन्स आहेत ते सगळेच्या सगळे वेगळे होणार. काहीच बाकी राहणार नाही. म्हणजेच 10 मोल H प्लस आणि 10 मोल Cl मायनस आयन वेगळे होणार. का, स्ट्रॉंग ऍसिड आहे. म्हणजे माझ्याकडे 10 रुपये आहेत, मी 10 रुपये 10च्या 10 रुपये खर्च करून टाकणार, बाकी शून्य. बाकी किती, शून्य. पण जर ऍसिटिक ऍसिड घेतलं, जे वीक ऍसिड आहे, CH3COOH, जे वीक ऍसिड आहे, हे 10 मोल घेतलं तर मला 10 पैकी 10 मोल खर्च करता येत नाही. कारण की अगोदरच मी वीक आहे, दुर्बल आहे. 10 मोल पैकी 10 मोल खर्च करायचं नाही. मग किती मोल खर्च करू शकता, 2 मोल बाबा मी खर्च करू शकतो. म्हणजे 2 मोल CH3COO मायनस आणि 2 मोल H प्लस मी खर्च करू शकतो. आणि 8 मोल ऍसिटिक ऍसिड CH3COOH बाकी. 8 मोल ऍसिटिक ऍसिड बाकी. बरोबर. म्हणजे माझ्याकडे जर 10 रुपये असतील तर मी 10 रुपयामध्ये फक्त 2च रुपये खर्च करू शकतो, कारण की मी वीक ऍसिड आहे. बरोबर. 10 रुपयामधले मी 2च रुपये खर्च करू शकतो, कारण की माझ्याकडे खर्च करण्याची कॅपॅसिटी नाही. 10 पैकी मी 2च रुपये खर्च करू शकतो, मी गरीब आहे. मी श्रीमंत असेल, स्ट्रॉंग ऍसिड, 10 रुपयापैकी 10 रुपये खर्च करून टाकले, काय होईल ते होईल. बरोबर, हा फरक राहतो. हे समजून घ्या तुम्ही. म्हणजे जे वीक ऍसिड आणि वीक बेस असतात त्यांची खर्च करण्याची कॅपॅसिटी ही कमी असते. म्हणून मी जर हे 100 मोल घेतले तर या 100 मोल पैकी आपण असं समजूया 40 मोल मी खर्च केले, म्हणजे 40 मोल मला ऍसिटेट आयन मिळाले आणि 40 मोल मला H प्लस आयन मिळाले, असं समजूया. बरोबर. मग आता बघा, 100 पैकी मी किती खर्च करू शकले, 40 मोल खर्च करू शकलो. म्हणजे 100 मायनस 40, माझ्याकडे बाकी किती, 60 बाकी. बरोबर, हे लक्षात घ्या, 60 बाकी. याचा अर्थ काय होतो, थिअरॉटिकल तर 100 आहेत, पण 100चे 100 खर्च करायची परवानगी नाही. 100 किती खर्च करायची परवानगी आहे, 40. आणि या 40लाच आपण म्हणतो अल्फा. 40लाच म्हणतो आपण अल्फा, डिग्री ऑफ डिसोसिएशन. असं आपण म्हणतो. ठीक आहे. मग आता फक्त लक्षात ठेवा, अजून तो चॅप्टर ज्या वेळेला येईल त्यावेळेला आपण ते डिटेलमध्ये बघू. 40 म्हणजे डिग्री ऑफ डिसोसिएशन. बाकी किती, 60 रुपये बाकी. 10 रुपये होते, 2 रुपये खर्च केले, 8 रुपये बाकी. आलं का लक्षात. या पद्धतीनं हा बिकर घेतला, या बिकर मध्ये 100 मोल ऍसिटिक ऍसिड मी टाकलेला असेल पाण्यामध्ये, 100 मोल. 100 मोल पैकी किती, 40 मोलचे ऍसिटेट आयन मला मिळणार. 40 मोलचे ऍसिटेट आयन, 40 मोलचे H प्लस आयन मला मिळणार. मग राहिले किती, 100 मधनं 40 म्हणजे 60 मोलचे ऍसिटिक ऍसिड हे बाकी आहे. 60 मोलचं ऍसिटिक ऍसिड हे बाकी आहे. 60 मोलचं ऍसिटिक ऍसिड हे सोल्युशन मध्ये बाकी. हे मी 60 मोल खर्च नाही करू शकत, कारण की मी वीक आहे. आलं का लक्षात. अशा पद्धतीनं आता व्हॅन्टा फॅक्टर जर काढायचा असेल, तर कसा काढणार आहे हे समजून घ्या. आता ऑब्झर्व, थिअरॉटिकल मोल किती,
100. ऑब्झर्व किती 40 अधिक 40. एखाद्याला वाटेल आता सर 40 अधिक 40 मगाशी तुम्ही प्रॉडक्टची बेरीज केली ती 80 झाले. 80 झाले म्हणजे 80 भागिले 100 करा की. असं नाही ना. का नाही तर बीकर मध्ये 60 मोल हे शिल्लक होते. 60 मोल ऍसिटिक ऍसिड हे शिल्लक होते. ते कुठं वाया गेले. हा जो बीकर होता याच्यामध्ये 60 मोल CH3COOH हे माझ्याकडे आहे तसं शिल्लक होतं. आहे तसं शिल्लक होतं म्हणून ते पण मला बेरजेमध्ये धरलं पाहिजे. 80 अधिक 60 म्हणजे किती आलं 80 अधिक 60 140 म्हणजे ऑब्झर्व्ह मोलची व्हॅल्यू माझी किती झाली 140 झाली. ऑब्झर्व्हची व्हॅल्यू झाली 140 आणि थेरॉटिकल व्हॅल्यू 100. I is equal to 140 divided by 100 म्हणजे 1.4 आली. अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन आहे. म्हणजे वीक इलेक्ट्रोलाइट असेल तर तुम्हाला दिलं काय जातं इथं व्हॅल्यू दिली जाते किती आहे 100 पैकी 40 मोलचं डिसोसिएशन करा. 40 मोलचं डिसोसिएशन केलं तर 40च्या बदल्यात 40 40च्या बदल्यात 40 H+ आणि 40च्या बदल्यात 40 ऍसिटेट आयन मला मिळाले आणि 60 मोल ऍसिटिक ऍसिड शिल्लकच होतं. ते काय डिसोसिएशन मी करू शकत नव्हतो. ठीक आहे. म्हणजे 100 रुपयामध्ये 40 रुपये खर्च करायची मला परवानगी होती. 40 रुपयाच्या बदल्यात आणि 60 मोल ऍसिटिक ऍसिड तसंच राहिलं. बरोबर. म्हणजे ऑब्झर्व्ह मध्ये मला बेरीज करताना कशी करणार 40 अधिक 40 बरोबर 80 झाले आणि अनडिसोसिएटेड वाले 60. 80 अधिक 60 140. 140 झाले ऑब्झर्व्ह 140 थेरॉटिकल 100 म्हणजे 1.4. असं क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीजच्या बेसिसवरती आपण वेंट ऑफ फॅक्टर आय वीक इलेक्ट्रोलाइटच्या बाबतीमध्ये आपण कॅल्क्युलेट करू शकतो. वीक इलेक्ट्रोलाइटच्या बाबतीमध्ये आपण कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे. आता तुम्हाला एक एक्झाम्पल देतो आणि मग तुम्ही मला त्याचा वेंट ऑफ फॅक्टर सांगा. वीक इलेक्ट्रोलाइटच्या बाबतीमध्ये अजून एक तुम्हाला एक्झाम्पल देतो मग त्याचा तुम्ही मला वेंट ऑफ फॅक्टर सांगा. फॉर एक्झाम्पल वीक बेस घेतो NH4OH आणि याचं डिसोसिएशन करत असताना 100 मोल मी घेतले किंवा 100 नाही घेत किती घेतो 250 मोल्स घेतो आणि याच्यापैकी तो फक्त 160 मोलचं डिसोसिएशन होते. 160 मोलचं डिसोसिएशन होते तर आय ची व्हॅल्यू मला सांगा. 250 मोल थेरॉटिकल घेतले आणि त्यापैकी 160 मोलच मी डिसोसिएशन करू शकते तर वेंट ऑफ फॅक्टर आय ची व्हॅल्यू मला सांगा किती येते. वेंट ऑफ फॅक्टर आय ची व्हॅल्यू मला सांगा किती येते. चला कॅल्क्युलेशन करून पटकन सांगा वेंट ऑफ फॅक्टर आय ची व्हॅल्यू किती आहे. एक्झाम्पल लक्षात येते का बघा. NH4OH 250 मोल घेतले. NH4OH चं पहिल्यांदा डिसोसिएशन करणार NH4 प्लस OH मायनस असं डिसोसिएशन करणार. 250 रुपयापैकी 160 रुपये खर्च करायची मला परवानगी आहे. 160 रुपये खर्च करायची परवानगी आहे तर 160 NH4 तयार होणार आणि 160 OH मायनस तयार होणार. बरोबर. मग 160 अधिक 160 16 32 320 झाले. बरोबर. मग आता 250 मधनं 160 ची परवानगी होती म्हणजे शिल्लक किती बघा. शिल्लक किती तर 90. शिल्लक किती 90 म्हणजे 90 पण बेरजेमध्ये धरले पाहिजे. 320 अधिक 90 म्हणजे किती झालं 320 अधिक 90 म्हणजे 410. 410 ऑब्झर्व्ड झाले. कसे काढले बघा 410 ऑब्झर्व्ह झाले. बघा एक्सप्लेन परत एकदा करतो. माझ्याकडे 250 मोल होते NH4OH बरोबर. त्यापैकी मला 160च खर्च करायची परवानगी होते. मग 160 खर्च करायच्या परवानगीमध्ये 160च्या बदल्यात 160 NH4 प्लस 160 OH मायनस आयन मी तयार केली. बरोबर. त्यानंतर शिल्लक किती राहिले 250 वजा 160 म्हणजे 90 मोल माझ्याकडे शिल्लक राहिले. मग टोटल करत असताना ऑब्झर्व्ह क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी मोजत असताना 160 अधिक 160 म्हणजे 320 अधिक शिल्लक राहिलेले 90. 320 अधिक 90 म्हणजे 410 म्हणजे ऑब्झर्व्ह झाले 410 भागिले थेरॉटिकल झाली 250 आणि मग तुम्ही कॅल्क्युलेशन करू 1.64
1.64 अशा पद्धतीने वेंट ऑफ फॅक्टर हा वीक इलेक्ट्रोलाइटच्या बाबतीमध्ये आपण काढतो. ठीक आहे, वीक इलेक्ट्रोलाइटच्या बाबतीमध्ये आपण काढतो. ठीक आहे. आता जर तुम्हाला असं विचारलं काय म्हणूया, हेच एक्झाम्पल घेतलं, याचे 100 मोल घेतले, 100 मोल घेतले NH4OH आणि याच्यातलं फक्त सांगितलं किती घेऊया 2.5% डिसोसिएशन झालं. आता मग अशी मी तुम्हाला व्हॅल्यू दिली होती बघा, 100 मोल घेतलेत आणि 100 मोल पैकी 2.5% डिसोसिएशन झाले, तर वेंट ऑफ फॅक्टर आय किती? हा प्रश्न, या टाइपचे प्रश्न जेईला नीटला विचारलेले आत्ताच्या. 100 पैकी 2.5% डिसोसिएशन झाले तर वेंट ऑफ फॅक्टर आय किती? आता तुम्हाला सोपे एक्झाम्पल घेतले होते, म्हणजे कोणते? 100 पैकी 50 डिसोसिएशन झालं किंवा 250 पैकी 160 डिसोसिएशन झालं. ती 160 व्हॅल्यू मी तुम्हाला स्वतः दिली, मग तुम्हाला ते जेई वाले देत नाही. तुझे काय म्हणतात, 100 पैकी 2.5% डिसोसिएशन झाले तर वेंट ऑफ फॅक्टर आय किती? सांगा बरं. मग 100% 100 मोल्स पैकी थिओरिटिकल मोल 100 आणि 100 मोल पैकी 2.5% डिसोसिएशन झाले. थिओरिटिकल तर माझे 100 आहेत, त्यात काय मी बदल करू शकत नाही, पीएच बदल करू शकत नाही. त्यापैकी 2.5% डिसोसिएशन झाले. 2.5% झाले म्हणजे किती झाले? 2.5% झाले म्हणजे किती झाले हे मला काढलं पाहिजे, कारण मगाशी मी कसं सांगितलं होतं, 250 पैकी 160 डिसोसिएशन झाले. त्यामुळे तुम्ही ते लगेच सोपं कॅल्क्युलेशन केलं. पण आता असं नाही, आता आपण काय म्हणतोय, 100 मोल पैकी 2.5% डिसोसिएशन झाले. 2.5%, 2.5% 100तलं 2.5% झाले म्हणजे किती डिसोसिएशन झाले सांगा? 100तलं 2.5% डिसोसिएशन झाले म्हणजे किती? 2.5 म्हणजे 2.5चं डिसोसिएशन झाले. म्हणजे तुमच्या आता लक्षात यायला पाहिजे, 100तलं 2.5चं डिसोसिएशन झाले. आता सोपं घेतलं म्हणून हे तुम्हाला ठीक आहे. 100तलं फक्त 2.5चं डिसोसिएशन झाले. 2.5 म्हणजे मला 2.5च्या बदल्यात 2.5 NH4 प्लस मिळणार, 2.5 OH मायनस मिळणार. बघा, कारण की 2.5च्या बदल्यात 2.5 NH4 प्लस आणि 2.5 OH मायनस मला मिळणार. शिल्लक किती राहिले बघा, 100तनं 2.5 गेले, शिल्लक किती राहिले? 97.5. 97.5. आता ऑब्झर्व्ह मोजत असताना हे 2.5 अधिक 2.5 म्हणजे झाले 5 अधिक 97.5, 97.5 102.5 म्हणजे आता ऑब्झर्व्ह कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी म्हणजे ओबीएस, ऑब्झर्व्ह कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी झाली म्हणजे 102.5 डिवायडेड बाय थिओरिटिकल किती झाली 100, म्हणजे 100 न त्याला डिवाइड केला आणि मग जे काही उत्तर येईल ते 102.5 1.02. 1.02 असा वेंट ऑफ फॅक्टर आय काढायचा आहे. तुमच्या लक्षात आलं का वेंट ऑफ फॅक्टर आय? हे एवढं आलं का नाही, तुम्हाला जेईचे 4 मार्क 101% मिळालं. ठीक आहे. अजून एखादं एक शेवटचं एक्झाम्पल घ्या, अजून एखादं एक्झाम्पल घ्या. याचा स्क्रीनशॉट वगैरे घेऊ शकता तुम्ही किंवा याचा काय करू शकता, स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा वहीमध्ये नोट डाऊन करू शकता. आता नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. नेक्स्ट एक्झाम्पल असं घेऊया, ऍसिटिक ऍसिड जे आहे ते माझ्याकडे किती मोल आहे? ऍसिटिक ऍसिड माझ्याकडं 350 मोल आहे. 350 मोल ऍसिटिक ऍसिड माझ्याकडे आहे. त्या 350 मोल पैकी 8.8% डिसोसिएशन झाले. 8.8% डिसोसिएशन झाले. हेच इंग्लिश मध्ये न्यूमरिकल असते, मी फक्त आता शॉर्टकट मध्ये मराठीमध्ये सांगतोय. 8.8% डिसोसिएशन झाले तर वेंट ऑफ फॅक्टर आय काढा. बघा, आता थोडस मी पॅटर्न बदललाय. मगाशी मी 100त 2.5% घेतलं त्यामुळे तुम्हाला ते सोपं वाटलं.
आता 350 मोल मध्ये 8.8% डिसोसिएशन झाले असं मी घेतलेलं आहे आणि त्याचा व्हॅन्टा फॅक्टर तुम्ही काढायचा आहे. 350 मोल मधलं 8.8% डिसोसिएशन झाले आणि त्याचा व्हॅन्टा फॅक्टर आय काढायचा आहे. म्हणजे 350 मधलं 8.8% म्हणजे किती हे अगोदर काढलं पाहिजे. किती येते बघा. हे डिसोसिएशन असं होते ऍसिटेट आयन प्लस H प्लस आयन. 350 मधलं 8.8% म्हणजे किती? 350 मोल मधलं 8.8% म्हणजे किती? स्ट्रॉंग ऍसिडच्या बाबतीत आणि स्ट्रॉंग बेसच्या बाबतीमध्ये काय अडचणच येत नाही, कारण की 350 जी काही नंबर आहे तोच 350 इथं कॅटायनला आणि 350 ऍनायनला असतो. कोणाच्या बाबतीमध्ये? स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेसच्या बाबतीमध्ये 30.8. 30.8 म्हणजे मला इथं 30.8 ऍसिडेट आयन आणि 30.8 H प्लस आयन्स मला तयार झाले नाही का. 30.8 आहे ना. हा 30.8 ऍसिटेट आयन आणि 30.8 H प्लस आयन तयार झाले. म्हणजे थिओरॉटिकल मोल माझे 350 आणि अनडिसोसिएटेड शिल्लक राहिलेले 350 मधले 30.8 रुपये खर्च केले. शिल्लक किती राहिले सांगा. शिल्लक किती राहिले? अनडिसोसिएटेड शिल्लक राहिलेली अमाऊंट किती? 319.2. 319.2 ही शिल्लक राहिलेली अमाऊंट ही याच्यात मिळवायची. 30.8 अधिक 30.8 अधिक 319.2 हे बेरीज करा आणि बेरजेचं उत्तर सांगा. 380.8. 380.8 380.8. त्यानंतर हे ऑब्झर्वड झाले. हे झाले ऑब्झर्वड. आता व्हॅन्टा फॅक्टर आय कसा काढणार? तर ऑब्झर्व कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. ऑब्झर्व झाले 380.8 डिवायडेड बाय थिओरॉटिकल 350 आणि मग कॅल्क्युलेशन करायचं. 1.088. हा करेक्ट, व्हेरी गुड. 1.088 या पद्धतीनं व्हॅन्टा फॅक्टर आय काढायचा असतो. आणि किती सोपं आहे बघा व्हॅन्टा फॅक्टर आय काढणं. स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेसच्या बाबतीमध्ये काय डोकं चालवायचंच नसते. जी काय थिओरॉटिकल अमाऊंट दिली तेवढ्या संख्येच्या कॅटायन आणि तेवढ्या संख्येच्या ऍनायन का 100% डिसोसिएशन स्ट्रॉंग असतो. प्रूफ कसा? हात लावून आपण एससीएल ला बघितलं तर चटका बसतो. आणि वीक ऍसिड वीक बेस घेतलं तर 350 घ्या नाही तर 3500 घ्या. ते सगळ्याचं डिसोसिएशन होत नाही. सगळे खर्च करायची परवानगी नाही. माझ्याकडे 350 रुपये आहेत तर मी 350 रुपये खर्च करायची मला परवानगी नाही. मला किती परवानगी होती आता? 8.8% म्हणजे 30.8 रुपये खर्च करायची परवानगी होती. मग 30.8च्या बदल्यात 30.8 निगेटिव्ह ऍसिडेट आयन आणि 30.8च्या बदल्यात 30.8 H प्लस आयन तयार झाले. शिल्लक किती रुपये राहिले माझ्याकडे? 319.2 एवढे अनडिसोसिएटेड शिल्लक राहिले. त्यानंतर ऑब्झर्व आता काढायचे. ऑब्झर्व काढायचे असेल तर 30.8 अधिक 30.8 अधिक शिल्लक राहिलेली अमाऊंट 319.2 यांची टोटल 380.8 म्हणजे अकॉर्डिंग टू डेफिनेशन ऑब्झर्व्ड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी डिवायडेड बाय थिओरॉटिकल. थिओरॉटिकलचं काय? ते गिव्हनच असते डिवायडेड बाय थिओरॉटिकल आणि त्याला आपण जे काही उत्तर येईल ते व्हॅन्टा फॅक्टर आय ची व्हॅल्यू झाली. ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीनं वीक ऍसिड आणि वीक बेसची काढायचं. याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या किंवा नोट डाऊन करा. ठीक आहे. होपफुली तुमच्या आता हे लक्षात आलं असेल की व्हॅन्टा फॅक्टर आय हा वीक ऍसिड आणि वीक बेसच्या बाबतीमध्ये कशा प्रकारे काढला जातो. ठीक आहे. तुम्हाला काही एक्झाम्पल्स मी सॉल्व्ह करण्यासाठी ग्रुपवरती देतो व्हॅन्टा फॅक्टर आय कॅल्क्युलेट करण्याचे. ठीक आहे. काही तुमच्या शंका असतील तर कधी मला विचारू शकता. थँक्यू.